नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बऱ्याच जणांचे वेगवेगळे प्रश्न असतात, वेगवेगळे जणांचे प्रत्येकांचे। तर याच्यातला सगळ्यात मोठा जो यूट्यूबच्या जर्नीमधला जो प्रश्न असतो की 1000 सबस्क्रायबर 4000 तासांचा जो वॉच टाइम आहे, ते एवढं तुम्ही त्याचं असं बर्डन घेऊन बसलेलं आहे की ही यूट्यूबची दुनिया जी आहे ही खूप मोठी आहे आणि आपण त्या यूट्यूबच्या या दुनियेमधलं ना फार छोट्याशा पॉईंटचा विचार करतो की जे 1000 सबस्क्रायबर आणि 4000चा जो वॉच टाइम आहे त्याच्याबद्दल। का तर मॉनिटायझेशनची जी प्रोसेस आहे ती याच्यावरतीच डिपेंडंट आहे। पण मित्रांनो, असं नाही आहे की तुम्ही पैसे कमवण्यासाठी फक्त ती एकच अशी गोष्ट डोक्यात घेऊन बसला की त्याच्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही। तर असं काही नाही आहे मित्रांनो। तर दोन गोष्टी आहेत वेगवेगळ्या। जे प्रोडक्ट तुम्हाला जेव्हा प्रमोट करायचं असेल किंवा काय करायचं असेल, तर ह्या ज्या गोष्टी जेव्हा तुम्ही विचार करता यूट्यूबवरून पैसे कमवण्याचे, तर मित्रांनो तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ह्या 1000 तास आणि हा 4000 तासाचा वॉच टाइम हे डोक्यातून काढून टाका। तुम्हाला गरज आहे कशाची? तर तुम्हाला गरज आहे एका चांगल्या कॅमेऱ्याची। कॅमेरा म्हणजे तुमचा मोबाईल। जसं आता मी तुमच्याशी बोलतोय, हा पण माझा मोबाईलवरूनच रेकॉर्ड केलेला व्हिडिओ आहे। माझ्याकडे कोणताही प्रोफेशनल कॅमेरा नाही, पण मोबाईल थोडा हाय एंडचा आहे। पण असं काही नाही आहे की मोबाईल फारच हाय एंडचा पाहिजे। सुरुवात तुम्ही बेसिक फोनपासून करू शकता। तर तुम्हाला जे प्लॅन करायचं आहे की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासाचा जो वॉच टाइम आहे हा 365 दिवसामध्ये तुम्हाला कंप्लीट करायचा आहे, म्हणजे एका वर्षामध्ये कंप्लीट करायचं आहे, बरोबर? तर हे करत असताना तुम्हाला मेजरली जो फोकस करायचा आहे तो तुमच्या कंटेंटवरती करायचा आहे। आता तुम्ही म्हणाल की कंटेंट म्हणजे काय आहे? तर तुमच्या चॅनलची जी निश आहे, म्हणजे माझ्या चॅनलची जी निश आहे ही टेक्निकल आहे। म्हणजे या चॅनलवरती जे पण व्हिडिओ बनले जातील हे टेक्निकल असतील। मग याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग असेल, याच्यामध्ये ब्लॉग असेल, याच्यामध्ये डोमेन काय असेल, याच्यामध्ये ऑनलाईन पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग कोणते आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मी इथं सांगतोय। पण तुमचे जे चॅनल असतील तर प्रत्येकाचा विषय वेगवेगळा असतो। तर एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा की ज्या विषयामधले तुम्ही व्हिडिओ बनवताय त्या विषयाबद्दल तुम्ही अप टू डेट राहा आणि त्या अप टू डेट विषयाबद्दलची माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत बनवत राहा। कमीत कमी व्हिडिओ 7 ते 8 10 मिनिटाचा बनवायला शिका। त्याच्यानंतर तुम्ही फक्त बघा की तुमचा जो व्हिडिओ आहे, तुम्ही एक दिवसाआड व्हिडिओ टाकताय, 2 दिवसाआड टाकताय किंवा वीकली एक व्हिडिओ टाकताय, तर मी तर म्हणतो तुम्हाला की तुम्ही आठवड्यातून पहिल्यांदा ना एकच व्हिडिओ टाका आणि 1-2 शॉर्ट्स टाका आणि मग तुम्ही बघा की तुमचं हे जे बर्डन आहे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइमचं, हे तुमच्या डोक्यातून निघून जाणार आहे। जे काही आता आपण यूट्यूबर्स बघतोय आपल्या आसपासचे, ज्यांचे सबस्क्रायबर्स आहेत, ज्यांचे चॅनल्स मोठे ग्रो झालेले आहेत आणि त्यांच्या व्ह्यूजवरून ते जे काही पैसे कमवत आहेत, हे जे तुम्हाला इन्कम दिसतंय ना, तर हे मित्रांनो त्यांचं 10-15% इन्कम हे यूट्यूबमधलं आहे। बाकी ज्या ॲडव्हर्टाइजमेंट आहेत, पेड प्रमोशन्स आहेत किंवा त्यांच्या चॅनलसोबत केलेले जे कोलॅब्स आहेत, याच्यातून त्यांना खूप चांगला पैसा मिळतोय। त्या ॲड्स दिसत आहेत तो तर पार्ट आहेच, पण हे बाकीचे इन्कम खूप जास्त आहे। त्याच्यामुळं चॅनल पॉप्युलर करण्यासाठी प्रयत्न करा। त्या वॉच टाईमकडे लक्ष देऊच नका तुम्ही, तो ॲटोमॅटिकली होणार आहे तुमचा। मित्रांनो, जास्त काही नाही, तुमच्या 10 व्हिडिओमध्ये हे सगळं काम पूर्ण होऊन जाण्याची सुद्धा क्षमता आहे। फक्त ते तुम्हाला प्रॉपर वेनं करायचं आहे। मग ह्याच्यामध्ये काय काय करायला पाहिजे? एक छान थंबनेल तुम्ही डिझाईन करायला शिकलं पाहिजे, व्हिडिओमधला आवाज व्यवस्थित क्लिअर करायला शिकले पाहिजे, त्या व्हिडिओमधला टायटल, डिस्क्रिप्शन, त्याचे टॅग, म्हणजे हे SEO जे आहे ते SEO तुम्हाला त्या व्हिडिओचं करायला आलं पाहिजे आणि देन तुम्ही व्हिडिओ सबमिट केला पाहिजे। या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमचा चॅनल तो ॲटोमॅटिकली ग्रो होणार आहे आणि तो कंटेंट यूट्यूबची काही वॉच संख्या जी आहे, यूट्यूबवर येणारी लोकसंख्या काही कमी झालेली नाही, ती दिवसेंदिवस वाढते। प्रत्येकजण येऊन त्या रिलेटेड माहिती शोधतोय। फक्त तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये उतरायचं आहे आणि तुमचा कंटेंट जो आहे तो क्वालिटी कंटेंट ठेवायचा आहे आणि ह्या 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासाच्या वॉच टाईमच्या डबक्यातून थोडीशी बाहेर उडी मारा मोठ्या समुद्रामध्ये, जेव्हा तुम्हाला नक्की कळेल की हे जग किती मोठं आहे। त्यामुळे थोडासा अभ्यास करा, त्या निशबद्दलचा अभ्यास करा आणि देन तुम्ही याच्यामध्ये एंटर करा। जर तुमच्याकडे संयम आणि सातत्य नसेल तर तुम्ही यूट्यूबर बनू शकत नाही। जर तुम्हाला यूट्यूबर बनायचंच असेल तर तुमच्याकडे संयम आणि तुमच्या कामातलं जे सातत्य आहे हे तुमच्याकडे असायला पाहिजे। हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय का अशा जो कंटेंट आहे, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचा जो आमचा कंटेंट आहे, आम्हाला रीच कमी येतो, व्ह्यूज थोडे कमी येतात, पण आम्ही काम सोडतोय का? नाही सोडत आहे। रिझन दॅट काय आहे की लोकांना जो काही मसालावाला कंटेंट आहे त्याच्याकडे जे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो असू शकतो, पण आम्हाला त्याचं काही गम नाही का? तर आम्ही हे जे काम करतोय हे टेक्नॉलॉजी, आमची निशच तशी आहे। पण या निशमध्ये पैसा पण तेवढाच आहे की
बाकी ज्यांना जर 4000 व्ह्यूजवरती $1 बनत असेल तर आमच्याकडे ते 2000-3000 मध्येच बनतो, अशी त्याची मेथड आहे. त्याच्यामुळे मित्रांनो प्रत्येकाचं एक ठरलेली चौकट आहे, त्या चौकटीबद्ध काम करा, नियमावली फॉलो करा. यूट्यूब ज्या काही गोष्टी वेळोवेळी अपडेट करत असतं, इंस्टाग्रामवरती यूट्यूबचं पेज फॉलो करा, तिकडे तुम्हाला दिसेल की नक्की काय काय रोज माहिती यूट्यूबकडून येते. तर त्या रिलेटेड कंटेंट बनवणं, अपडेट करणं हे तुमचं कर्तव्य आहे. तर मित्रांनो काहीही अडचण असू द्यात, काही लागलं तर हा हक्काचा माणूस तुमच्यासोबत आहे. मराठी माणसाच्या हक्काच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच नवीन विषय, नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.